जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. कालपासून विमल उपाशी आहे हो. अहो निर्जळी उपासाची सक्ती केली तिच्यावरती. अरे देवा, अहो देव प्रत्यक्ष येऊन काही करणार नाही. ए चल हे ताट घे आणि भरव बांधूला. आणि एक लक्षात ठेव, तिला भरवताना तुझ्या बोटाला अन्नाचं एक शीत जरी लागलं ना तर याद राख, अजय विजय येईपर्यंत तुझ्या तोंडात अन्नाचा एक घासही जाता कामा नये. विमल, विमल कशी आहेस पोरी? मी बरे. मुनीमजी माझं बाळ कसं आहे? अगं तो ना एकदम मजेत आहे. इथे यायला निघालो तेव्हा झोपलेला होता. माझी आठवण नाही काढत? अगं आमच्या हिच्याजवळ असलं ना की त्याला गप्पा छाटून झाल्या असतील तर या आता. गप्पा छाटण्याचा पगार देत नाही मी, काम करण्याचा देते. काम न करता मळ्याचा हिशोब राहिलाय, अजून साडी सेंटरचा हिशोब राहिलाय. मालकीणबाई आलोच. आणि काय ग ये अवदसे, तुझी काय उभ्या उभ्या समाधी लागली? हा, अंगण झाडायला एवढा वेळ? मग मागचं अंगण कधी सारवणार तू? काय समारंभासाठी पाहुणे यायची वेळ झालीये, त्यांची उठबस तिथेच होणार आहे. हो, आणि नंतर विसरेन म्हणून आत्ताच सांगून ठेवते. एवढे डोळे पांढरे करायची गरज नाहीये. काही जगा वेगळं काम सांगणार नाहीये मी तुम्हाला. गोठा साफ करून झाला की माझ्या साड्यांना इस्त्री करून ठेव. निमंत्रण देण्यासाठी बाहेर जावं लागेल मला. आणि काय आत येण्यासाठी मुहूर्त बघायचा आहे का तुम्हाला? हा, का पायघडे अंतरू? मुनीमजी, एक मिनिट. काल कुठे होतात? मुनीमजी तुम्हाला विचारतीये, काल कुठे होतात? शहरात गेला होतात ना?
हो म्हणजे मालकांचं काम होतं. असं कुठलं मालकांचं काम होतं जे मी ठरवलं नव्हतं? सॅम्पल्स पोचवायची होती. हे तुमचं काम आहे? ठरवून दिलेली कामं तर तुम्ही करत नाही. निवृत्त व्हा म्हटलं तर ते तुम्हाला जमत नाही. तुम्हाला असं वाटतंय की त्या दळभद्रीला तुम्ही माझ्यापासून वाचवताय? जसं काही तुम्ही नसलात तर त्या कपाळ करंटीला मी उभ्या उभ्या पेटवूनच देईन, नाही का? जा जा. काल शहरात लपून छपून जाऊन आलायत ना, दमला असाल. जर या समारंभाला अजय विजय उपस्थित राहिले नाही तर ती पांढऱ्या पायाची तर जीवानीशी जाईलच, पण तुमचाही पगार अर्धा कापणार आहे. आणि एक महिना दुपारचा चहा सुद्धा मिळणार नाही. तानाजी सामान काढ. या असू दे. किती वाट बघत होते रे. या आत या. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. आता कशाला आलाय हमेला? परवा यायला सांगितलं होतं ना त्याला. मुलं घरात असताना मला कसलाही गोंधळ नकोय. ते काय कुठे पळून जात आहेत का?
आत्ता कशाला आलास? तुला परवा यायला सांगितलं होतं ना. जान पर खेल कर आया हूँ, परसों का भरोसा नहीं है। हात मेल्या, आता औषधं मिळणार का नाही पुढे? ये तो लो पहले। पैसे पैसे कब मिलेंगे? बाबा भागो 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 भागो. काय झालं? कोण होता? अहो तेच बघायला आले होते मी. अरे मग बोलवायचं नाही का आम्हाला? अरे निदान मला तरी हाक मारायची ना. काही झालंच तर म्हणजे काही झालेलं नाही आणि काहीही होणार नाही. भानुप्रिया माटेगावकर जिवंत असताना तिच्या घरामध्ये एवढंसं सुद्धा वावग काही घडू देणार नाही. वाव ग, काय म्हणायचं काय तुला? मी कशाला काय म्हणू? भामटा सापडला ना म्हणजे हसलीस का? म्हणजे मला बोलावंच लागणार नाही. यांची ती पतिव्रता सद्गुणी सून आहे ना, तीच बोलेल काय बोलायचं ते. विमलचं नाव कशाला घेतेस? हौसेने घेत नाहीये. 4-5 वेळा बघितलंय मी. म्हणजे असा मध्यरात्री प्रकाश आला म्हणजे ती बया ठुमकत ठुमकत. काहीतरीच बोलतेस तू. मग आज का नाही आली ती? आज आली नाही म्हणजे मी आले ना, मी आले पकडायला म्हणून नाही आली ती. मग पकडलं का नाहीस तू? निदान आरडा ओरडा तरी करायचा होतास. एरवी करतेस तसं. काय काय म्हणायचंय तुला? हा, त्याला एवढंच म्हणायचंय की तू जर ओरडली असतीस ना तर आपण त्याला धरला असता. हो रे, खरंच चुकलंच माझं. मी तुम्हाला बोलवायला हवं होतं, आरडाओरडा करायला हवा होता. मग मग पण एक वेडी आशा असते ना. वेडी आशा? मानू, रडू नकोस, शांत हो. कसली आशा? अहो हं? मला क्षणभर वाटलं की आपला देवधरच लपून छपून तिला भेटायला येत नसेल ना, म्हणून. अगं देवधर असता तर लपत कशाला आला असता? तेही विमल त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली असते ना. काही सांगू नका हो त्या काळतोंडीचं. तिचे डोळे कुणाकडे लागलेत ना मला चांगलं माहिती. बरं आता कशाला आपण सगळे विचार करत बसायचा? उद्या सकाळी उठायचं ना लवकर. चला 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 सगळे झोपायला. चल. चल अजय विजय. काय ग तुला काय झालं? दार दुखते का तुझी? नाही ग बाई. पोट बिघडलंय का तुझं? शी, सकाळी उठल्या उठल्या किती घाणेरडं बोलतेस तू. शी. अगं मग 10 वाजल्याशिवाय डोळे न उघडणारी तू आज 8 वाजताच. आता तुला काय सांगू चिव, खरी तर मला रात्रभर झोपच लागली नाही. हल्ली अगं मला झोपच लागत नाही. का ग तुला झोप का नाही लागत? बघा
ही चांगली लक्षणं नाहीयेत. आधी झोप लागेनाशी होते, मग केस गळायला लागतात आणि मग चिव. मला ना अगदी पश्चाताप होतोय. कसला ग पश्चाताप? सगळे कामधंदे सोडून मी तुझ्याशी मैत्री केली ना त्याचा. हे बा तुला ब्रश केल्याशिवाय ना मला खणखणीत भांडता येत नाही. तरी पण सांगते, पश्चाताप करायचंच असेल ना तर तू मॅरिड मॅनच्या प्रेमात पडलीस ना त्याचा कर. आता मला काय स्वप्न पडलेलं चिव की तो विजय माटेगावकर मॅरिड असेल म्हणून. मी तुला सांगते चिव, आपण बायका कशा लग्न झाल्यानंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो तसं नाही पुरुषांच्या गळ्यात पाट्या अडकवल्या पाहिजेत. मॅरिड जस्ट मॅरिड अशा. मज्जा येईल ना. माझी मज्जा झाली इकडे. मैं एक भारतीय लड़की हूँ, प्यार सिर्फ एक बार होता है और मैं उसे अपना पति मान चुकी हूँ. हे बघ बजावून सांगते, ब्रश केल्याशिवाय मला खणखणीत भांडता येत नाही, पण मला कडकडून चावता येतं. काय करते? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. काय झालंय ना? जागरण सहन होत नाही त्याला. अच्छा, काल रात्री म्हणे घराशी कोणीतरी तानाजी सांगत होता, त्याच्यामुळे का? नाही नाही नाही, तसं काय नाही ग. तसं नाही. तसं काहीच नाही वहिनी. याच्या जागरणाचं खरं कारण आणखी काहीतरी वेगळंच आहे. काय प्रेमात वगैरे पडलात की काय? करेक्ट. नाही नाही. पण बहिणी, त्यापेक्षा मोठा त्रास हा आहे ना की याला ते मान्यच करायचं नाही. गपना आता. ह्याच्याकरता एक पर्याय आहे. तुम्ही ना हा चहा पिऊन बघा. हा जर का तुम्हाला आवड लागला ना तर समजा की तुम्ही प्रेमात पडलात ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय, प्रेमात पडल्यानंतर सगळ्या गोष्टी अवघड लागतात? हा, असं म्हणतात बुवा. प्रयत्न करायला काय हरकत आहे? ठीक आहे, बघूया आपल्याला काय येतंय. ला वहिनी सॉलिड आहे यार. काय झालं? अरे खरंच चहा गोड लागतोय. काय सांगतोस? बघ ना, ट्राय करून बघ. बघ बघ बघ. कर ना. कसं आहे ते कर. हा, कसं आहे? मला गोड लागला. गोड कसं शक्य? दे इकडे दे. बघूया. कसं लागतं? मला अजूनही अगोड लागतोय. आई शपथ, दिस इज जस्ट मिरॅकल. अरे ही अतुला म्हणजे ना माझ्या अतुल. हा नाही तसं काही नाहीये. ऍक्च्युली काही नाही. कसं ना विजय भाऊजी, मुळात चहात साखरच नसेल तर चहा अगोड लागणारच. काय वहिनी तू सुद्धा असा उगाच माझ्यावर. जरा बरं वाटत तू कुठे त्याला तू हसतेस, दात काढून हसतेस. थांब, मी तुझं नाव ना ताईला सांगते. मावशी, काय झालं? मग ताईनच सांगितलंय, ही पांढऱ्या कपाळाची जर हसली ना तर हिचं नाव मला येऊन सांगायचं. अरे वहिनी हसली तर बिघडलं कुठे? विजय जाऊ दे ना, मी दुसरा चहा करून आणते. नाही, थांब बहिणी. आम्हाला कळायला हवं बहिणीने का हसायचं नाही. हे असं काय करतोस? ही पांढऱ्या कपाळाची आहे ना, मी ही हसेल कशी? ताई ओरडते. ताई म्हणते हिच्या दातावर असा बत्ता मारला ना की हिचे सगळे दात घशात जातील. मावशी, गप्प बस. काहीतरी काय वाटेल ते बडबडतेस. अच्छा, सोडणार आहे. तिला कशाला ओरडतोस? तिला काय कळतंय? मला सगळं कळतं. ताई म्हणते हिचा नवरा नदीत उडी मारून मेला. नाही, हे खोटं आहे. हे खरे. माझं सौभाग्य शाबूत आहे, सुरक्षित आहे. पण बहिणी, तू एवढं खात्रीने हे कसं सांगू शकतेस? अजय, मला प्रेमाची इतर लक्षणं नाही माहित, पण विश्वास आणि खात्री हा प्रेमाचा पाया असतो. आणि तो पाया जर का भक्कम असेल ना तरच तुमचं प्रेम सफल होतं. म्हणून मला खात्री की जर का मी जिवंत आहे ना, त्या अर्थी देवधर सुद्धा नक्की जिवंत असेल. ही खोटं बोलतेय. ताई नेहमी खरं बोलते. हिचं नाव मी ताईलाच सांगणार आहे. हिचा नवरा मेलाय. नाही, ते जिवंत आहे. नाही, मेलाय.
तुम्ही दोघं तरी विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरं बोलते, ते आहेत. वहिनी, हे खरं तर आम्ही तुझ्याशी बोलणार नव्हतो, पण आई आम्हाला सांगत होती की. काय सांगितलं आईने? आई काय आई मालकीणबाई म्हणायचं विसरलीच वाटतं. काय म्हणाल्या त्या? आई म्हणत होती रात्री देवधर घराशी येतो आणि टॉर्चचा झोत मारतो खुणेचा आणि मग तू. तसे देवधर भाऊ रातच्याला भेटायला तुम्हाला अंगणामध्ये येतात. खरंच कोणीतरी रात्री अंगणात आलं होतं. अव सदा बी म्हणत होता. अरे देवा, तुम्ही कशा पायी घाबरताय? हा खूप मोठा कट आहे. कुभांड रचलं जातंय मला या घरातनं बाहेर घालवायचंय म्हणून. त्या अवदस्तेनं काय केलं माहितीये? ती असं भांड्यातलं दूध ओतत होती ना, तेव्हा तिने ऐक ना त्यातलं थोडंसं दूध वाटीत काढून ठेवलं